भेटायचंय आत्ताच्या आत्ता. मुकाट्यानं आत जाऊ द्या आम्हाला. स्वतःला डॉक्टर म्हणवता ना, मग थोडी सुद्धा माणुसकी शिल्लक नाहीये का तुमच्यात? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 4च जण आहात. आम्ही बाहेरचे आतले मिळून नाही तरी 100 लोक आहोत. जर सगळ्यांनी एकत्र आतमध्ये जायचं ठरवलं ना, तर काय होईल याचा विचार करा जरा. गप गुमान आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाही तर लय मागात पडेल तुम्हाला. दादा अजून किती वेळ लागणार आहे? सांगितले ना तुम्हाला, सगळे डॉक्टर आता कामात आहेत. अहो मला काय सगळ्या डॉक्टरांबरोबर मीटिंग भरवायची नाहीये. हे प्रकरण घडलं त्यावेळी जे डॉक्टर ड्युटीवर होते त्यांना भेटायचं आहे. त्यांना बोलवा. बोलावलंय त्यांना, कामात आहेत, वेळ लागेल. गेला अर्धा तास झालं तुम्ही हेच सांगताय. अजून किती वेळ लागणार आहे? लवकर बोलवा. हो, अर्धा तास झालाय, तर येतच असतील ते. वाट बघा. म्हातारे चिवट आहे, डोस वाढव, झोपू दे रात्रभर. धैर्य मुजुमदार इथं काय करतोय? हे हॉस्पिटल याचं नाही, याचं कोणी नातेवाईक याचं नाही, मग हा इथं कशाला आलाय? आता तर माझी खात्रीच पटली आहे की मुजुमदारच या सगळ्या घोटाळ्यांच्या मागे आहेत. कुठे गेला हा माणूस? काय धैर्य तिकडे आलाय? होय की. हे बघ, काही झालं ना तरी धैर्य मधुसूदन समोर जाता कामा नये, नाहीतर आपली वाट लागेल. काय वाट लागेल म्हणजे? हे बघ, तुला सांगितले तेवढं कर, कळलं? हा हा ठीक आहे ठीक आहे.
काका काळजी करू नका, काही होणार नाही तुम्हाला. काय त्रास होतो यांना? काल थोडा ताप आला होता म्हणून ॲडमिट केलेलं ना, आज जास्त धाप वाढल्या, डॉक्टर पण लक्ष देत नाही. आपल्याला यांना लवकरात लवकर दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायला लागेल. सगळ्यांनाच करायला लागेल. ऐका सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या, कुणी घाबरू नका. आपण सगळ्या पेशंटला लवकरात लवकर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतोय. तुम्ही काळजी करू नका. पराग, हा लवकर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था कर. हो. साहेब आधीच इथं खर्च झालाय, अजून दुसऱ्या दवाखान्यासाठी पैसे कुठं आणू? तुम्ही खर्चाची काळजी करू नका, ते सगळं मॅनेज होईल. आता सगळ्या पेशंट्सवर उपचार होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ आधीच कमी आहे. तुम्ही काळजी करू नका. स्वतःवर येऊ नये म्हणून पेशंटला दुसरीकडे पाठवतोय. हे सगळं जबाबदारी झटकण्यासाठी चालू आहे, पण मी गप्प बसणार नाही. यावेळी या मुजुमदारांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणारच. त्या ड्युटीवरच्या डॉक्टरला पण यांनाच लपवून ठेवलं असणार. हा बघ रे, मधुसूदन इथं आलाय. जा त्याला गायब करा आधी. जा की. हा पराग, होय काय? बरं बरं ठीक आहे. सावे, धैर्यांमुळे सगळ्यांना आतमध्ये सोडायला लागलेत. मी पण लगेच बाबांना भेटून येते. थांब, मी पण येते. धैर्य एकटेच असतील आतमध्ये. चल. पप्पा, बाबा, बाबा तुम्हाला काही होणार नाही. मी आहे तुमच्या सोबत. बाबा, काय होतं तुम्हाला? पप्पा, तुम्ही इथं? पप्पा, तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये काय करताय? अगं, मी माझ्या मित्राला मदत हवी होती म्हणून आलो होतो. मित्र? ते पण ऍडमिट आहेत का इथं? पोरी, आजवर तुझ्या सुखासाठी तुला मुजुमदारांचं सत्य सांगितलं नाही, पण आज प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे. आज गप्प बसून चालणार नाही. तुला सगळं सांगावंच लागेल.
नाही सावी, मी ए काय चाललंय इथं? चला निघा बाहेर, इथं कोणी थांबायचं नाही. तुम्ही आम्हाला असं बाहेर काढू शकत नाही. पेशंटची अवस्था बघा आमच्या, तुमच्यामुळेच हे सगळं झालंय. आमच्यामुळे काय झालंय? तुम्ही पेशंटला सारखं भेटा येता, काय वाटेल ते खायला घालता आणि मग त्यांना त्रास झाला की आमच्या नावाने बोंबा मारता. निघा इथून, आम्हाला आमचं काम करू द्या. उगाच वाद घालू नका. पेशंटची अवस्था तुमच्यामुळे झाली आहे. अरे अरे काय बोलतोस पोरा? कालपासून माझ्या नातवानी काय पण खाल्लेलं नाही, मग कसा त्रास होईल आमच्यामुळे? एवढे बी अडाणी नाही आम्ही. काय केलं तुम्ही माझ्या नातवाला? ए म्हातारे तुझ्या तर म्हाताऱ्या माणसावर हात उचलायची हिंमत कशी केलीस? मग ते आमच्याशी कशाला नव्हते? आवाज खाली ठेवायचा. आल्यापासून बघतोय पेशंटवर नुसती दमदाटी करताय. एकतर तुमच्यामुळं पेशंटची अशी अवस्था झाली आणि वर तुम्हीच हात उचलताय. इच्छा तर खरं खरं सांग, हे सगळं कोणामुळं झालंय? कोण आहे या सगळ्याच्या मागं? बोल. सांगतो, सगळं सांगतो. त्या डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिलंय पेशंटला, म्हणून हे सगळं घडतंय. कोण डॉक्टर? त्याचं नाव सांग.
नाही माहीत साहेब. नाही माहित? सांगतो सांगतो. बोरकर, डॉक्टर युवराज बोरकर साहेब. धैर्य सर आले. बोला सर, काय झालं आतमध्ये? आतापर्यंत हॉस्पिटल प्रशासनानं पेशंटची जी काही अवस्था झाली त्या सगळ्याचा दोष नातेवाईकांवर टाकला होता. पण तसं काही नाहीये. यात नातेवाईकांचा काही दोष नाहीये. याच हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक बोरकर नावाचा डॉक्टर दोषी आहे. त्या बोरकरच्या हलगर्जीपणामुळे पेशंटची अशी अवस्था झाली आणि म्हणूनच तो इथनं पळून गेलाय. पण मी या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे आणि त्या बोरकरला शोधून काढणार आहे. तर डॉक्टरांचं काम असतंय लोकांचा जीव वाचवून. म्हणूनच तर लोक डॉक्टरांना देवासारखं मानतात. पण हा बोरकर डॉक्टर म्हणायच्या लायकीचा नाहीये. मला तर असं वाटतंय की या बोरकरची डिग्री सुद्धा खोटी आहे. त्या बोरकरला गाठून खरं खोटं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. हा स्वतःच खोट्या डिग्र्यांबद्दल कसं काय बोलतोय? म्हणजे याला ह्याच्या घरच्या इन्स्टिट्यूटमध्ये काय घडतंय हे माहितीच नाहीये. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती. या सगळ्या प्रकरणात तुम्ही माझ्या सोबत उभे राहा. माझ्या सोबत आवाज उठवा. कारण आपण सगळे जोपर्यंत हे प्रकरण लावून धरत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागणार नाहीये. याचे खरे गुन्हेगार सापडणार नाहीत. हा इतक्या कळकळीनं बोलतोय म्हणजे याला खरंच कशाची कल्पना नसेल. सावी बरोबर बोलत होती का? धैर्य खरंच मुजुमदारांपेक्षा वेगळा आहे. तो मनानं चांगला आहे पण चुकीच्या घरात जन्माला आला. आजारी आणि हतबल लोकांवर झालेला असा अन्याय सहन केला जाणार नाही. तो बोरकर आणि त्याला साथ देणारी जी कोणी लोक आहे त्यांना याची शिक्षा भोगायलाच लागणार. आणि त्यांच्यामुळं पेशंटची जी काही अवस्था झाली आहे त्यांना जो काही त्रास झालाय त्याची भरपाई त्यांना करावीच लागणार. हा डॉक्टर मुजुमदारांच्या इन्स्टिट्यूट मधलाच आहे. तुझ्याही लिस्टमध्ये याचं नाव होतं. धैर्याला कळायलाच पाहिजे की त्या डॉक्टरला साथ देणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आईच आहे. मुजुमदारांचा खरा चेहरा त्याच्या समोर उघड करण्याची वेळ आता आली आहे. मला वाटतंय तसा तो खरंच चांगला असेल तर तोच या पेशंटना आणि त्याच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देईल आणि तामिनी मुजुमदारला तिच्या इतक्या वर्षापासूनच्या गुन्ह्याची शिक्षा देईल. रागाच्या भरात तुम्ही त्याच्या अंगावर धावून गेला. तुम्हाला काय झालं असतं तर? सावी तू बघितलं ना तर माणसानं म्हाताऱ्या बाईच्या अंगावर हात उचलला. माझ्या ना डोक्यात तिडीक गेली होती. धैर्य, शांत व्हा बघू. आणि परत असं काही करायचं नाही. प्लीज. का नाही? उलट धैर्यरावाने जे केलं ते अगदी योग्यच केलं.
लोकांच्या जीवाचा प्रश्न होता. ते लोक वाटेल तसं वागत होते. धैर्यराव आल्यामुळं इथल्या पेशंटना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करता आलं आणि हे त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून घडलं. अन्यायाविरुद्ध लढणं कधीच चुकीचं नाहीये साहेब. तुम्ही इथं काय करताय? तुम्ही ज्या कामासाठी आला होता त्याच कामासाठी मी आलो होतो. मन जिंकलंय तुम्ही माझं. तुम्हाला न्यायासाठी भांडताना बघून अभिमान वाटला तुमचा. तुमची पारख करायला चुकलो मी. समजायला वेळ लागला की तुम्ही मुजुमदार असून सुद्धा सावीनं तुम्हाला निवडलं. आणि तिची निवड अशी सहजासहजी चुकायची नाही. अरे या सगळ्यांचं नेमकं काय चाललंय? या मधुसूदननं धैर्य आणि सावीचं नातं स्वीकारलं का काय? आईनं सांगितलेलं या दोघांना एकत्र येऊ देऊ नको आणि हे इथे गळ्यात गळी घालतायत. आईला कळवतो. हा बोरकर डॉक्टर म्हणायच्या लायकीचा नाहीये. मला तर असं वाटतंय या बोरकरची डिग्री सुद्धा खोटी आहे. त्या बोरकरला गाठून खरं खोटं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती, या सगळ्या प्रकरणात तुम्ही माझ्या सोबत उभे राहा. कारण आपण सगळे जोपर्यंत हे प्रकरण लावून धरत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागणार नाहीये. याचे खरे गुन्हेगार सापडणार नाहीत. डॉक्टरमुळे 2 पेशंट गचकले. मग आपला काय संबंध त्याच्याशी? अगं आई, तो डॉक्टर आपल्याच इन्स्टिट्यूटमधून खोटी डिग्री घेऊन पास झालेला. हे प्रकरण जर बाहेर फुटलं ना तर आपली वाट लागली. काही झालं तरी तो डॉक्टर धैर्याच्या हाती लागता कामा नये, नाहीतर माझी वाट लागून जाईल. बोल. आई, तर गडबड झाली. गडबड? कसली गडबड? नावाला 70 कारभारी पण एक नाही दरबारी, अशी गत झाली माझी. बोल लवकर. काय? हे बघ, धैर्याच्या स्टेटमेंट बद्दल सांगण्यासाठी फोन केला असशील ना तर ते आधीच कळलंय मला. अगं, ती बातमी जुनी झाली. आता नवीन नाईक आणि मुजुमदार घराणं एक झालंय. म्हणजे त्या मधुसूदननं धैर्याला जावं म्हणून स्वीकारलंय. चांगल्या मिठ्या मिठ्या मारत आशीर्वाद देत होता. काय भास्कर, तुला त्याचं तोंड बंद करायला पाठवलं होतं ना तिकडे, आणि मग तो धैर्यपर्यंत पोहोचलाच कसा? अगं आई, कसा काय थोबाड बंद करणार होतो ग? इथं काय गोंधळ निस्तरतो ना माझं मला माहिती आहे. त्यात आता हे दोघं ना एक झाले. मग आता विचारायची सोयच नाही.
आदर्श सासऱ्याचा आदर्श जावई. हे आई, आता ना तू तुझ्यावर पण उलटू शकतोय. बघितलंस ना मीडियामध्ये काय काय बडबडतोय ते. वाटेल ते बोलू नकोस. एकतर तुला सांगितलेली कामं तुझ्यानी होत नाही आणि वर मला अक्कल पाझळतोस. एक लक्षात ठेव, काही झालं ना तरी धैर्य माझ्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही, कळलं? आणि आता हवी बघ, यापुढे काय करायचं ना ते माझं मी बघते. तू जरा शांतच राहा. हे आई, मधुसूदन नाईक, माझ्या पोराला माझ्या विरोधात करतोयस काय तू? धैर्यापासनं मी तुला लांब करेन. काही झालं ना तरी माझं सत्य कधीच धैर्याला कळणार नाही, कधीच नाही. अनुराधा ग लागतोय की नाही फोन? नाही हो भाऊ, कुठं गेले काय कळत नाही. जीवाला घोर लागलाय नुसता. अगं मग सुधाकरला फोन लावून बघ. अहो त्यांना पण फोन लावला, पण भाऊजी फोनच उचलत नाहीयेत. घरी काहीतरी सांगून जायचं की नाही. मुजुमदारांकडून डोक्यात राग घालून जे गेले ते अजून आलेले नाही. कुठे होता तुम्ही? कधीपासून तुम्हाला फोन लावते, फोन पण उचलत नाही. अगं मी आज माझ्या लेकीला आणि माझ्या जावयाला सोबत घेऊन आलोय. अगं बघतेस काय अशी, काहीतरी गोडाधोडाचं कर. म्हणजे तुम्ही धैर्यरावांना. हो आई, आजचा दिवस खरंच खूप छान आहे. फायनली देवाने माझं ऐकलं. पप्पांनी आमच्या लग्नाला स्वीकारले. अनुराधा, तुझं बरोबर होतं. मी उगाच धैर्यरावांबद्दल गैरसमज करून घेतले होते. सावीच्या प्रेमाबद्दल अविश्वास दाखवला होता, पण आता माझे डोळे उघडले. माझी आता या दोघांबद्दल कसलीच तक्रार नाही. ठीक आहे, एकच मिनिट थांबा, मी आलेच. आज लई आनंदाचा दिवस आहे. आपल्या आनंदाला कुणाची नजर नको लागायला. ये साहेब. पुन्हा कुणाची दृष्ट नको लागायला. मी आलेच. वा, अरे मधुसूदन, अरे हे काय बघतोय मी? चांगला आहे, चांगला आहे. म्हणजे शेवटी पोरीच्या निवडीवर आणि तिच्या प्रेमावर तुझा विश्वास बसला म्हणायचा. हा? भाऊ, लेकीवर विश्वास होताच माझा,
पण आज धैर्यरावाने सुद्धा माझं मन जिंकलं. इतके दिवस माझ्या वागण्याचा सगळ्यांनाच मनस्ताप झाला, पण आज हॉस्पिटलमध्ये धैर्यरावांना सगळ्यांसाठी भांडताना बघितलं आणि मला माझी चूक कळली. कसं आहे ना पोरा, कधी कधी माणसं ओळखायला उशीर होतो, नाही असं नाही. काय असतं ना, मनानं काही आपले स्वतःचे समज करून घेतलेले असतात. म्हणजे बघ ना, डोळ्यासमोर दिसतं, सगळं पटतं आपल्याला, वाटतं खरं आहे, पण मन त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं. ठीक आहे, तुला खरं काय ते कळलं, हेच आमच्यासाठी लय महत्वाचं आहे. आता झालं गेलं, विसरून जा, सोडून दे सगळं आणि मोकळ्या मनानं पोरांना आशीर्वाद दे.